आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मालवण पुतळा प्रकरणामधील आरोपी वर्षा बंगल्यामध्ये तर नाहीत ना, सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना, संजय राऊतांचा सवाल। मालवण पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये आरोपी वर्षावर तर नाहीत ना, संजय राऊतांचा सवाल। शिवरायांचा अपमान करणारा प्रत्येक माणूस भाजपमध्ये असल्याचाही आरोप। बदलापूर अत्याचार प्रकरणासह मालवण पुतळा दुर्घटनेमधील आरोपी अद्यापही फरार। सरकार या आरोपींना का पाठीशी घालत आहे? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सरकारला सवाल। मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याचा लाडक्या उद्योगपतींनी अपमान केला, संजय राऊतांचा आरोप। विमानतळावरील पुतळ्याची सुटका करण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांवर उद्योगपतींचे बाउन्सर धावून गेल्याचा देखील आरोप। एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आम्ही कधी पाहिला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। खडसेंची रंग बदलणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अवस्था, एकाला प्रस्थापित केलं आणि आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका। सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीमधून वरून काहीशी गटबाजी, यामागे भाजपचा हात। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आरोप। अंतर्गत गटबाजीला भाजप खतपाणी घालत असल्याचीही टीका। हिंदू व्यतिरिक्त इतर लोकांशी संपर्क ठेवा, सरकार प्रशासनावर अवलंबून राहू नका, भागवतांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश।